महत्वाची बातमी आता आपण पाहतोय ती राज्यपालांचं विजयाला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण देण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। ज्या राज्यपालांनी विजयाला 2 वेळेला बहुमत दाखवा आणि मगच या असं सांगितलं होतं, त्याच विजयाला आता अखेर निमंत्रण देण्यात आलेलं आहे। उद्या सकाळी 11 वाजता विजयाचा शपथविधी देखील पार पडतोय। मोठी बातमी आताच्या क्षणाची आपण पाहतोय। तामिळनाडूच्या राजकारणातनं विजयनं राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केलेला पाहायला मिळतोय। 121 हा आकडा जुळवण्यात यश आलेलं पाहायला मिळतोय। विजयला 118 हा मॅजिक फिगर आहे तिथला आणि 234 संख्या जागा आहेत, त्यापैकी 118 ची गरज असते, त्यात 121 हा आकडा जुळवण्यात विजयला यश आलेलं आहे। त्यामुळेच अखेर राजेंद्र अर्लेकर राज्यपाल तामिळनाडूचे यांनी विजयला निमंत्रण दिलंय आणि त्या पत्राद्वारे अखेर विजयचा शपथविधी उद्या सकाळी 11 वाजता पार पडणार आहे। त्यामुळे 2 राज्य आहेत आता, एकीकडे तामिळनाडू आणि दुसरीकडे पश्चिम बंगालमध्ये देखील मुख्यमंत्री विराजमान होणार आहे भाजपचा। तर इकडे टीव्हीके या पक्षानं, नव्या पक्षानं तामिळनाडूच्या द्रविडियन राजकारणात नव्यानं प्रवेश केलेला पाहायला मिळतोय आणि एक नवं सरकार स्थापन होणार आहे। तामिळनाडूच्या जनतेच्या अपेक्षा कशा पद्धतीत ते पूर्ण करणार, विजयासाठी पुढची 5 वर्ष कशी असणार, त्याची वाटचाल आता उद्यापासून सुरू होणार आहे। सीपीआय, सीपीएम, व्हीसीके यासारखे जे छोटे पक्ष आहेत तामिळनाडूच्या राजकारणातले, कास्ट बेस्ड पक्ष आहेत, त्यांच्या जोरावरती विजय हे सरकार स्थापन करताना पाहायला मिळतोय। खरं तर 108 हा आकडा विजयनं गाठला होता। 2 वर्ष त्याच्या पक्षाला खरं तर झाली आहेत। 2024 मध्ये त्यानं हा पक्ष सुरू केला, त्यानंतर 2026च्या या निवडणुकांमध्ये 108चं संख्याबळ त्यानं मिळवलं, आमदार निवडून आणले, मात्र 10 जागा त्यावेळेला कमी पडत होत्या। काँग्रेसनं सगळ्यात आधी विजयला पाठिंबा दर्शवला, 5 आमदार काँग्रेसचे निवडून आले आणि या सगळ्या नंबर गेम मध्ये काँग्रेस आधीपासूनच विजय सोबत होती। डीएमके सोबतचा त्यांनी अलायन्स देखील तोडलेला पाहायला मिळाला आणि आता जे छोटे पक्ष आहेत ज्यांना 2, 3, 1 अशा जागा आहेत ते देखील विजय सोबत अखेर आलेले पाहायला मिळतात आणि याच जोरावर विजयचं सरकार आता स्थापन होणार आहे। उद्या सकाळी 11 वाजता हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे।